केनी आणि 9 सेकंड वरती अमर केनी. कुणाल आणि अमर हे दोन खेळाडू आलेत सलामीसाठी. तर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय पहिला पॉवर प्ले षटक घेऊन गोलंदाज जालिंदर. पॉवर प्लेचं पहिलं षटक स्टार्ट होतोय सामना. लेट्स प्ले. पहिला चेंडू समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक जजमेंट करतात आणि सुपर झेल पहिला धक्का सुकापूर टीमला. मात्र बाळ्या मामा एक नंबर. सुरेश मात्र बाळ्या मामा एक नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. समाज कार्यासाठी ग्रेट बाल्या मामा. तुम्ही एन्जॉय करतात सध्या फार मोठी टेनिस क्रिकेट वर्ल्ड मधली स्पर्धा. पहिला धक्का दिलाय सुकापूर टीमला. पहिलाच बॉल वरती जालिंदर सुपर बॉलिंग करत असताना पहिल्या बॉल मध्ये त्यानं विकेट मिळवली आहे. सलामीवीर कुणाल केनी बाद झालाय शून्यावरती. नो बॅट्समॅन इन ॲट क्रमांक 3 नितेश केनी आलाय. पॉवर प्ले षटक तुम्ही पाहताय. दोन खेळाडू सध्या 30 गज घेरेच्या बाहेर बाउंड्री लाईन वरती आहेत. एक खेळाडू सध्या तुम्ही पाहिला लॉंग ऑन मध्ये होता त्यानं झेल टिपलाय. एक खेळाडू तुम्ही डीप मिड विकेटला बघतायत. असे दोन खेळाडू फक्त बाउंड्री लाईन वरती आहेत आणि 30 गज घेरेच्या आतमध्ये गोलंदाज ज्येष्ठ रक्षक पकडून निघून 9 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कब पॉइंट सेकंड स्लीप आणि त्याच्यानंतर आपण पाहतो लेग स्लीप त्याच्याबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हे खेळाडू सध्या 30 गज घेरेच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कब पॉइंट मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालंय. डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित अजून एक खेळाडूला माघारी परतावं लागलं असतं. दडपण आहे सुरुवातीला कारण त्यांची सुरुवात आहे ना ती थोडीशी खराब झाली आहे. पहिला बॉल वरती विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर आता न्यू बॅट्समन सध्या मैदानावरती आलाय. नितेश केनी 9 सेकंड वरती. सेकंड वरती अमर केनी ॲज द ओपनर. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर आहे त्याच्याकडे गुणवत्ता भरपूर आहे त्यामुळे आज जिम्मेदारीनं क्रिकेट खेळावं लागेल. जालिंदर सुपर बोबर सडक फार चांगलं फेकत असताना पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा हा चेंडू कट केला पॉइंट रिझन मध्ये. अतिशय वेगाने एक रन्स कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. रन्स मिळाली 1 आणि खातं खुलं झालंय. तिसऱ्या बॉल वरती बॅटिंग करत असताना एक 11 स्टार सुकापूर टीमची 1 बाद 1. ओव्हर नंबर पहिलं पॉवर प्ले सध्या एन्जॉय करतात प्रेक्षक वर्ग. स्टँड मध्ये बरेच सारे प्रेक्षक वर्ग आहेत. काही प्रेक्षक वर्ग आहेत ते टेनिस क्रिकेट .in माध्यमातून देखील घरी बसून सामन्यांना एन्जॉय करतात. हा चेंडू लॉफ केलाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. रन्स मिळेल 1. सिंग बरोबर टीमची टोटल 2 वरती पोहोचली आहे. सुरुवात खऱ्या अर्थानं जालिंदरनं फार चांगली केली. पहिला बॉलवरती विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करत असताना लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. त्याचा अचूक नियंत्रित टप्पा बघा. आतापर्यंत बॉल फेकले गेले तिकून 4 चेंडू 2 धावा 1 विकेट ही त्याची कामगिरी. हा चेंडू गुडलेन वरती पडल्यानंतर थोडासा फलंदाजाला बीट करतो. या ठिकाणी डॉट चेंडू आलाय. व्हेरी गुड डिलिव्हरी. फार चांगले षटक फेकलाय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास काय असतं हे सिद्ध केलाय. कारण क्रिकेटमध्ये ना तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध कराल त्यावेळेस तुम्ही क्रिकेटमध्ये प्रसिद्ध व्हाल. आज भिवंडी परिसरात अजून एक मोठी मानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू यावेळी स्लॉप केला. क्षेत्ररक्षक नाही येत आणि लास्ट बॉल वरती प्रहार करताना मिळतोय चौकार. चेंडू सीमारेखा बाहेर चौकार. गोलंदाजाची सुरुवात चांगली झाली मात्र फलंदाजानं लास्ट बॉलवरती चौकार ठोकला आणि चौकारानंतर पहिलं षटक झाले कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 स्टार सुकापूर टीमची टोटल 1 बाद 6.
तर याच दरम्यान सारंगावचे सन्माननीय माजी उपसरपंच सन्माननीय प्रमोदजी पाडी साहेबांचं आगमन झालं आहे. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपलं राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या समवेत सहदेव पाटील समाजसेवक सारंगाव यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील आम्ही राष्ट्रवादी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर सध्या मॅच देखील एकता सारंगाव वर्सेस 11 स्टार सुकापूर ही लढत आणि आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी मान्यवर त्यांच्या गावात येत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला वेळ घेऊ नका प्लीज, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. स्पर्धा फार मोठी आहे आणि वेळेला फार महत्व आहे, त्यामुळे तुम्ही वेळ जास्त वाया घालू नका. हा चेंडू इथे कदाचित बॅटची एज होती आणि इथे विकेट किपरनं झेल सोडलाय. जीवनदान मिळालं आहे. सगळे खेळाडू एकत्रित होत आहेत, कारण कॅच ड्रॉप झाल्यानंतर ना कदाचित या ठिकाणी पाहिलं जवळजवळ 5 खेळाडूंनी डोक्यावरती हात लावला की या ठिकाणी मोठं झेल सोडलाय. फलंदाज या ठिकाणी नितेश केनी वन डाऊनचा खेळाडू आहे. टीमची टोटल जर पाहिली एकूण 7 बधी 1 बाद 7. सुरुवात तर सारंगाव टीम कडनं आपण पाहिलं जालिंदरनं फार चांगली करून दिली. आपल्या टीमसाठी पहिलाच बॉलवरती विकेट मिळवली आणि त्याच्यानंतर पूर्णपणे दबाव टाकलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग मार्क मध्ये. व्हॉट अ डिलिव्हरी, अचूक नियंत्रित टप्पा बघा किती सुंदर आहे. गुडलेनचा त्यानं वापर केला आणि या खेळपट्टीवरती गुडलेन वरनं चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील त्यानं केलाय. अजून एक डॉट चेंडू ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले तुम्ही पाहतायत. गोलंदाज नवीन पाडीचा वापर केलाय. जालिंदर पाडीने षटक फार चांगलं फेकलं. त्याच्यानंतर आता नवीन पाडील आलाय बॉलिंग मार्क वरती. त्याने देखील सुरुवात फार चांगली केली आहे. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होते त्याला बीट करून चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाठीशी आमच्या खंबीर. चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल आता सध्या 11 बती पोहोचली आहे. 1 बाद 11. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट मूव्ह द विकेटचा चेंडू लाभ केलाय. सलग स्टँडच्या वरनं चाललाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. चौकारानंतर षटकार टोकलाय. का जबरदस्त बॅटिंग सुरू केली आहे. फलंदाज ऍज द ओपनर अमर केनीच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. हवेच्या विरुद्ध दिशेने षटकार ठोकलाय. पॉवरफुल बॅटिंग, सुपर बॅटिंग. पाहिलं चेंडूचा टप्पा थोडासा पाठीमागे आणि लगेच करपुचून समाचार घेत असताना त्यानं षटकार ठोकलाय. टीमची टोटल आता वेगानं चालली आहे पुढे. 17 रन. पुन्हा एकदा ऑफ साइडला फ्लायटेड पॅरलल स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. अजून एक ब्रँडेड षटकार. चॅलेंज आले तुफान किती नाही हटला मागे वादळ. नाही हटला मागे वादळ. नाही हटला मागे वादळ. वेळ घेतली. सुरुवातीला आपण पाहिलं थोडस दबाव टाकला आणि आता आक्रमकता सिद्ध केली आहे. सेकंड पॉवर प्ले मध्ये 1 चौकारानंतर 2 षटकार ठोकलेत. धावसंख्या एकूण धावपटकावरती 23 रन्स. आज सुकापूर संघ पनवेल नवीन पनवेल परिसरातनं बिलॉंग करत आहे. टीमची टोटल एकूण 23 रन्स. सुपर सुरुवात, अतिशय चांगली बॅटिंग. यावेळीचा टप्पा चांगला होता. पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतो. शेवटचा बॉल आला डॉट आणि
2 षटकं झाली कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम 11 स्टार सुकापूर 23 लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान आगमन होते या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे साहेबांचा, त्यांच्या समेत रुद्र एंटरप्राइजेसचे अक्षयजी तरे, त्यांची अपार मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या दोघांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. डेफिनेटली, कारण सर सध्या एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात आणि या स्पर्धेला ज्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत घेतली ते केतनजी तरे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या मेहनतीनं, त्यांच्या स्वप्नातनं साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा दोन षटकं झाली कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 स्टार सुकापूर टीमची टोटल आहे 23. 1-23. ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा सज्ज झाला. बॉलिंग मार्कवरती सेकंड स्पेल हाताळण्यासाठी जालिंदर पाटील सेकंड ओव्हरसाठी त्याचा पुन्हा एकदा वापर केलाय. सेकंड स्पेल तो हाताळतोय या ठिकाणी. पहिल्या स्पेलमध्ये त्यानं फार चांगली गोलंदाजी केली. पहिल्या स्पेलमध्ये त्यानं फक्त अवघ्या 6 धावा देत त्यानं एक मोठं विकेट टिपलं. पुन्हा एकदा त्याचा वापर केला तिसऱ्या ओव्हरमध्ये जालिंदर पाटील. बॉलिंग मार्कवरती सज्ज. पुन्हा एकदा हा चेंडू लाभ केलाय. सुपर फटका चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरनं सीमारेखेच्या बाहेर. दे दनादन षटकार. शहरात हाय गवगवा, मनात मामाच्या मायेचा पाझर, मनात मामाच्या मायेचा पाझर, मनात मामाच्या मायेचा पाझर. नितेश केनीच्या बॅटमधून आलाय आता षटकार आणि षटकाराबरोबर टीमची टोटल 29 धावा. सुरुवात सर थोडीशी शांत केली, त्याच्यानंतर आपण पाहिलं आक्रमकता सिद्ध करताना दोन्ही फलंदाज. हा चेंडू फार चांगला होता, पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. चेंडू चालला मिड विकेटला, वेगानं क्षेत्ररक्षक आले. रन्स मिळेल 1 आणि सिंग बरोबर टीमची टोटल 30 या धावसंख्येभोवती. दोन्ही संघ आपण पाहतोय, एका बाजूला सारंगाव संघ आणि त्याला फाईट करत असताना सुकापूर संघ. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात टेनिस क्रिकेटमध्ये मला तर वाटतं पहिल्यांदा खेळतात, त्यामुळे आजची लढत आहे ना प्रेक्षकांना फार चांगली पाहायला मिळेल. 30 धाबा धाबळकावती लागल्यात. 30 षटक मार्गस्थ असताना नितीशनं 1 षटकार ठोकलाय. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूनं सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर, ज्याच्या बॅटमध्ये तुम्ही 2 षटका 2 चौकार पाहिलेत. पुन्हा एकदा हा चेंडू फटका फसलाय, बॉल हवेत आणि गोलंदाजांना जजमेंट चुकवलाय. निश्चित फार मोठी संधी होती सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर अमर केनी सारख्या खेळाडूला बाद करण्याची, कारण बॉल फार वेळ हवेत होता आणि त्याच्यानंतर पाहिलं चेंडू जमिनीला दान झालाय. रन्स मिळाली 1 आणि सिंग बरोबर टीमची टोटल धावसंख्या तुम्ही पाहतायत धावपळकावरती. सुकापूर 31 रन 31 धाबा. 15 चेंडू 31 पार्टनरशिप तुम्ही पाहतायत. पहिला विकेट शून्यावरती पडला, त्याच्यानंतर इथे 31 धावेची पार्टनरशिप. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सरळ चाललाय कव्हर सीमारेखेच्या बाहेर, चौकार. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता भल्या भल्यानं केलं गार. अरे फ्लॉवर चेहऱ्याचा फायर नेता, भल्या भल्यानं केली गार. अरे जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशू. चौकार ठोकलाय. सुपर बॅटिंग, गॅप शॉट सिलेक्शन, काय जबरदस्त गॅप शोधलाय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधनं चेंडू गोळीच्या वेगाने निघलाय. 4 धाबा, 4 धाब्याने संघ पोहोचलाय 35 वरती. पुन्हा एकदा जालिंदर, हा चेंडू शॉट ऑफ लेंथ आणि पुल केलाय. पुन्हा एकदा यावी चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर, ब्रँडेड षटकार. नेता दिलदार, अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. चौकारानंतर षटकार. पहिलं विकेट जरी शून्यावरती पडलं असलं ना तरी आमच्यामध्ये दमखम आहे आणि ती दमखम आणि ती ताकद सिद्ध केली आहे. पनवेल परिसरातनं बिलॉंग करत असताना सुकापूर टीमकडनं
दोन विस्फोटक खेळाडू सध्या मैदानावरती अमर केनी आणि त्याला साथ देत असताना फलंदाज नितेश केनी या दोन्ही खेळाडूंना आक्रमकता दाखवली आहे. आत्ताचा षटकार तुम्ही पाहिला नितेशच्या बॅटमधनं आलाय, त्यानं 2 षटकार ठोकल्यात, 1 चौका ठोकलाय. त्याचबरोबर अमर केनीनं 2 षटकार 2 चौका ठोकल्यात. टीम टोटल 41, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहिलं जालिंदर ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये सक्सेसफुल राहिला ना, तो या ओव्हरमध्ये सक्सेसफुल राहू शकला नाही, कारण त्याच्यामध्ये आक्रमकता सिद्ध केली आणि पावरफुल फटके आपण पाहिले. फलंदाज अमर असो किंवा नितेश असो, दोघांच्या बॅटमधनं चांगले फटके पाहायला मिळालेत. आणि आता एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली 41 धावा. 17 चेंडू 41 ची पार्टनरशिप. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 1 चेंडू बाकी आहे निश्चित, कारण तर लास्ट बॉल. टीमची टोटल 41 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आक्रमकता काय असतं हे सिद्ध केलं. वनडाऊनचा खेळाडू सध्या आपण पाहतोय नितेश केणी मैदानावरती असताना 2 षटकार 1 चौकार. पुन्हा एकदा जालिंदर पाडीचा शेवटचा अंतिम बॉल. फटका चांगला आहे, शतरक्षक देखील त्या ठिकाणी आहेत. रन घेण्याचा प्रयत्न नाहीये, नकार दिलाय. आणि ओव्हर नंबर 3 झाले समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहतायत या ठिकाणी एकता सारंगाव विरुद्ध खेळत असताना 11 स्टार्स सुकापूर टीम टोटल झाली ती 41, 1 बाद. पाठी राखे हो जीवा भावाचे, आहे स्टँडर्ड मामाची पावर, आहे स्टँडर्ड मामाची पावर, आहे स्टँडर्ड मामाची पावर. 3 षटकं झाली कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 स्टार सुकापूर टीम टोटल 41, 1 बाद. त्यांचा पहिला खेळाडू शून्यावरती बाद झाला आणि त्याच्यानंतर 41 धावेची पार्टनरशिप रचली गेली आहे सर या ठिकाणी नितेश केनी आणि अमर केनी या 2 खेळाडूंनी. नक्कीच खूप चांगला उल्लेख या ठिकाणी केला की पनवेलचा हा संघ आहे आणि पनवेलचा संघ असताना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जाते कदाचित. आणि या ठिकाणी तुम्ही वेगळ्या परिसरात येत असताना आणि त्याच परिसरातील संघाशी 2 हात करताना मात्र अभ्यास गरजेचा होता. आणि कदाचित तो अभ्यास यूट्यूबच्या माध्यमातून सुकापूर या गावाने केला असेल. आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर सारंगाव हा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारा संघ आहे आणि त्या संघासमोर एक तगडं आव्हान ठेवायच्या उद्देशाने पहिल्या 3 षटकामध्ये 41 धावा बनवलेल्या आहेत आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. उलटफेर अपेक्षित असेलच, पण आता जबरदस्त पार्टनरशिप अमर केणी आणि नितेश केणी यांच्या दरम्यान पाहायला मिळते. येस डेफिनेटली, कारण तुमच्या 2 खेळाडूंमध्ये पार्टनरशिप होणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभारायची असते ना, तेव्हा पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. पहिला विकेट फार लवकर पडला, कारण पहिला बॉलवरती त्यांचा विकेट गेल्यानंतर पहिला ओव्हर जालिंदर पाटीलनं फार चांगलं फेकलं आणि त्याच जालिंदर पाटीलवरती दोन्ही खेळाडू सेट झाल्यानंतर बघा कसं आक्रमकता दाखवली. 2 षटकार 1 चौकार आलाय, म्हणजे थोडासा मागणा ठरला. 18 धाबा त्याने खर्च केल्यात. आत्ता दोन्ही फलंदाज सेट झाल्यात. तर अद्याप आपण पाहतोय धावसंख्या 41 वरती आहे. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सारंगाव विरुद्ध सुकापूर ही लढत तर सर पहिल्यांदा एकमेका विरुद्ध आहेत. मात्र सध्या युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक जण एकमेकाचे सामने पाहतोय की कशा प्रकारे खेळाडू खेळतोय, कशा प्रकारे गोलंदाजी असते. त्यामुळे कुठेतरी त्याचा अभ्यास करून हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात उतरल्यात. दोन्ही संघ फार चांगले आहेत. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोघांमध्ये एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल हीच अपेक्षा धरून सध्या प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी जमलेत. मैदानाच्या चारी बाजूने तुम्ही सर पाहतायत प्रेक्षकांसाठी बसण्याची जी व्यवस्था आहे स्टँड मध्ये उपलब्ध केले गेलेत. टाटा IPL नंतर एक मोठी क्रिकेट स्पर्धा टेनिस क्रिकेटची. हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. पडल्यानंतर मात्र इथे पंचांनी त्याला वाईट घोषित केल्या आणि ते रन्स मिळेल 1 सिंग बरोबर टीमची टोटल 42 वरती.
पंचांनी वॉर्निंग देखील दिली आहे गोलंदाजाला की 1 बाउन्स षटकामध्ये तुम्ही फक्त एकच बाउन्स फेकू शकता. जर आता फेकलं तर पंच लगेच नो घोषित करू शकतील. गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये सज्ज झालाय. चौथं षटक गौरव पाटील. हा चेंडू मिस टायमिंग. यावेळेस मात्र जजमेंट चांगलं आहे. विकेट मिळाली आहे. बिग विकेट पार्टनरशिप होती 42 धाब्याची, ती तोडली गेली आहे आणि ते धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद होतोय. राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी क्रिकेटचा बिग शो एक नंबर. तर अमर केनी बाद झालाय. अमर बाद झालाय. न्यू बॅट्समन नेट क्रमांक 4 अमित केनी आलाय. न्यू बॅट्समन सध्या मैदानावरती. नेक्स्ट मॅच ग्रुप एम सुमित कुमार गुंदवली वर्सेस वेदांत 11 घनसोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच उपस्थित व्हायचं आहे. I kindly request both the captain please for the toss साठी दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. तर विकेट मिळाली आहे दुसरी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क मध्ये. फटका ऑफ साईडला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू नाहीये आणि चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय. सी मार एका बाहेर. पंचांचा सिग्नल. 4 रन. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा. चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल 46 या धावसंख्येवरती चौकार ठोकलाय फलंदाज नितेश केनी, जो आक्रमकता सिद्ध करतो. वन डाऊन साठी आला आणि वन डाऊन मध्ये येताना त्यानं फार चांगली अमर केनीची साथ दिली आणि त्याच्यानंतर अमर बाद झालाय. ही जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना एक चांगली फटकेबाजी करतोय दोन्ही या ठिकाणी नितेश केनी. 46 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 4 सध्या गोलंदाज गौरव पाटील. शॉर्ट चेंडू. शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर. नितेश केनीने ठोकलाय. अजून एक शानदार षटकार. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर. चर्चा गाजतय जिल्हाभर. बाल्या मामाच काम काय लय दमदार. चर्चा गाजतय जिल्हाभर. चौकार षटकार ही भाषा आता सध्या मैदानावरती सुरू केली आहे नितेश केनीनं. आणि वनडाऊनचा खेळाडू किती विस्फोटक असतो याचा परिचय त्यांनी प्रेक्षकांना पटवून दिलाय. अर्धशतक कंप्लीट झालाय. 52 रन्स तुम्ही पाहताय स्कोरवरती सुकापूर टीम. पुन्हा एकदा लाभ केलाय. यूज अँड मॅक्सिमम. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर. यस इज दॅट. डास इज अ मॅसिव्ह. लॉंग 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 बिग वे. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. नितेश ऑन फायर. काय जबरदस्त आक्रमकता सिद्ध करतोय. अर्धशतका पलीकडे गेल्यानंतर अजून एक त्याच्या बॅटमधनं आलाय षटकार. 58. टीमची टोटल धावसंख्या पाहिली 58 धावा. सुकापूर टीमनं जे टार्गेट मनामध्ये आखलंय ना सर, ते टार्गेट कुठेतरी सेट होताना पाहायला मिळालंय. नितेशचं कौतुक करायला हवं. सुरुवातीला थोडासा शांत राहिल्यानंतर त्यानं आक्रमकता सिद्ध केली. सध्या जॉर्ज बटलर तुम्ही पाहिलाय सुरुवातीला आल्यानंतर ना थोडासा वेळ घेतो आणि त्याच्यानंतर त्याची आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. शिखर धवन देखील तेच करतोय. सुरुवातीला थोडंसं डिफेन्सिव्ह क्रिकेट, त्याच्यानंतर अटॅक क्रिकेट. आता नितेशने देखील तेच केलाय. अजून एक शॉट लाईक दॅट. चेंडू चाललाय गोईच्या वेगानं आणि नितेशनं ठोकला अजून एक चौकार.
कधी बॉलरला फुटलाय घाम विकेट घेऊन करतोय कार कधी बॉलर हॅट्रिक वरती कधी फिल्डरने केली कमाल चित्त्यासारखा मारून 39 वरती खेळतोय नितेश केनी ज्याच्या बॅट मधनं 4 षटकार 3 चौकार आलाय आणि 3 चौकार 4 षटकाराच्या मदतीनं त्याने 39 ची एक नॉट आउट इनिंग सध्या आपल्या टीमसाठी साकारली आहे. वेल प्लेड. कौतुकास्पद खेळी मैदानावरती साकारत असताना नितेश केनी दडपण दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळते कारण या षटकात गौरवचं खऱ्या अर्थानं स्वागत केलंय. 2 षटकार 1 चौकार पहिला बॉल वरती वाईट आल्यानंतर त्यानं विकेट घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आक्रमकता सिद्ध केली. 2 चौकार 2 षटकार. पुन्हा एकदा आत्ताचा चेंडू भरपूर चांगला आहे. गुड लेन वरती पडला चेंडू डीप राहिलाय डॉट चेंडू आणि ओव्हर नंबर 4 समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 बाद 62 धावा. तर सुमित कुमार कुंदवली टीमचे कॅप्टन आणि वेदांत तेलेमन गारिवली टीमचे कॅप्टन. चला दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. ज्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे नेक्स्ट मॅचचा ग्रुप एम अर्थात एम ग्रुप मधली पहिली लढत असेल. सॉरी घनसोली वेदांत तेलेमन घनसोली वर्सेस सुमित कुमार कुंदवली. सर कुणाल केणी हे जे शून्यावर बाद झाले जर ते खेळपट्टीवर असते कदाचित तुम्ही कुणालचा खेळ पाहिला असेल तर या धावसंख्येचा आलेख अजून वर गेला असता की कसं? डेफिनेटली कारण कुणालकडे क्षमता भरपूर आणि एक विस्फोटक खेळाडू आहे. जर कुणाल सुरुवातीला चांगला खेळ असेल 1-2 जरी ओव्हर टिकला असता ना तर सध्या टीमची परिस्थिती फार वेगळी असते. अजून धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र त्याचा बाद झाल्यानंतर जी जिम्मेदारी आहे ना खऱ्या अर्थानं अमर केनी आणि नितेशनं आपल्या खांद्यावरती घेतली. त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे कारण येस डेफिनेटली बाहुबली त्याला म्हटलं जात आहे कुणालला. आता तो आज शून्यावरती बाद झाल्या. त्याच्यानंतर जिम्मेदारी घेत असताना दोन्ही खेळाडूंना फार चांगली जिम्मेदारी स्वीकारली आहे. ओव्हर नंबर 5 जय पाटील. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झालाय. रन्स घेण्याच्या प्रयत्नात होते रन्स मिळत नाहीये. डॉट चेंडू आलाय. लास्ट ओव्हर आहे 5वं षटक अंतिम षटक आणि आता नितेशला स्ट्राईक देणे ना फार महत्वाचं राहील कारण नितेश एका बाजूने सेट झालाय आक्रमक देखील तेवढाच आणि सेट झालाय. त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं ना 39 धावा देखील आलाय. त्याला संधी मिळाली तर कदाचित या स्पर्धेतला अर्धशतक देखील पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. हा चेंडू कट करतो हलक्यातनं. चांगलं क्रिकेट आहे. टाळ्या का वाजल्यात त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे की त्याला स्ट्राईक जी हवी होती ना नितेशला ती स्ट्राईक दिली आहे. सिंग बरोबर टीमची टोटल 63 रन 63 धावा. एक चांगली धावसंख्या उभारली आहे. क्लायमेट तुम्ही बघताय संध्याकाळचं क्लायमेट हवा फार वेगानं आहे. आपण पाहतोय हवा फार वेगानं चालू आहे. पश्चिमेकडनं पूर्वेला हवा आहे म्हणजे सध्या उजव्या हाताच्या खेळाडूला फार मोठी संधी आहे. चला दोन्ही टीम कुंदवली टीम आणि घनसोली टीम I kindly request both the captain please for the toss. हा चेंडू लाभ केलाय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या वरनं. का त्याला स्ट्राईक हवी होती याचं प्रत्युत्तर दिलं आणि ठोकलाय लॉंग ऑनच्या वरनं त्यानं. अजून एक शानदार षटकार. ड्राईव्ह मारून घेतलाय झेल सुनील खरत यांचं. सुमित कुमार गुंदवली टीम कॅप्टन आणि वेदांत तेलन घनसोली टीमचे कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी टॉस साठी या. ओव्हर षटक संपण्याच्या अगोदर तुम्हाला यायचं अन्यथा पॅनल्टी लागेल. हे स्पर्धेतले नियम आहे. वेळ ही कोणासाठी थांबत नाहीये. वेळेसाठी आपल्याला थांबावं लागतंय हे आम्ही वारंवार सूचित केलंय. पुन्हा एकदा वाघाची दहाड आणि या षटकाराबरोबर ठोकलाय षटकाराने अर्धशतक कंप्लीट केलाय नितेश केनी. वेल प्लेड. अभिनंदन. एकदा टाळ्या होऊ द्या नितेशच्या खेळीसाठी. योजन लय भारी
गावदेवी क्रीडा मंडळ अंजूरची तात्यानं हाय न्यारी झाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये पब्लिक थैंक यू डीजे रख हौसला वो मंजर भी आएगा प्यासे के 5 चलकर समंदर भी आएगा थक कर ना बैठ ये मंजिल के मुसाफिर तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा काय जबरदस्त बैटिंग के लिए गती परिवर्तन चेंज ऑफ डिलिव्हरी स्लो गतीचा कदाचित चेंडू जमला नाहीये कारण फलंदाज फार वेगाने खेळतात 5 चेंडू फेकलेत आणि या ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकलेत टीमची टोटल जर आपण पाहिली ना 75 धावा नितीशचं कौतुक केलं पाहिजे काय जबरदस्त खेळला आज आपल्या टीमसाठी हा चेंडू ऑफसाईडला लॉंग ऑफ रिझन मध्ये जजमेंट चांगलं आहे लास्ट बॉलला विकेट मिळाली आहे नितेशची मात्र नितेशनं काम केलंय तमाम त्यानं आपल्या टीमसाठी अर्धशतकीय खेळी देखील केली आणि टीमनं बनवल्यात 5 षटकामध्ये 75 रन्स सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर त्यांच्या गाजतय जिल्हा भर बाल्या मामाचं काम काय लय दमदार त्यांच्या गाजतय जिल्हा भर थँक्यू डीजे तर बोलूया आपण स्वागत सत्काराकडे स्वागत सत्कार सन्मान इथे केला जाईल आमच्या प्रमुख अतिथी आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा हेतुतीत सन्मान इथे केला जाईल आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सुकापूर चे विद्यमान सरपंच श्री सीताराम मस्कर साहेब आणि त्यांचा हेतुतीत सन्मान इथे केला जाईल तर केतनजी तरे जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सुकापूरचे विद्यमान सरपंच सन्माननीय सीताराम मस्करजी यांना सन्मानित करायचं आहे सुकापूर संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय आणि सुकापूरचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सीताराम मस्कर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतुची सन्मान इथं केला जातोय हे आपण पाहू शकता या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारताना सीतारामजी मस्कर जे विद्यमान सरपंच आहेत सुकापूरचे आणि त्यांचा हेतुची सन्मान इथे केला जातोय त्यानंतर सुकापूरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री प्रभाकरजी केनी हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतुची सन्मान इथे केला जाईल तर पुन्हा एकदा विनंती असेल केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रभाकरजी केनी यांचा हेतुची सन्मान करायचा आहे जे सुकापूर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत आणि सुकापूर संघ आपण खेळताना पाहतोय श्री प्रभाकरजी केनी यांचा हेतुचित सन्मान इथे केला जातोय जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुकापूरचे आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये राकेशजी शेलके ही उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल तर पुन्हा एकदा विनंती असेल केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते राकेशजी शेलके यांनाही सन्मानित करायचं आहे त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपला दिलेला आहे आणि त्यांचाही सन्मान इथे केला जातोय या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल राकेशजी शेलके यांचा हे आपण पाहू शकता राकेशजी शेलके यांचा हेतुची सन्मान इथे केला जातोय या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय आणि सन्मान स्वीकारताना आपण राकेशजी शेलके यांना पाहतोय त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये माजी उपसरपंच प्रमोद बबन पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल सारंगावचे माजी उपसरपंच श्री प्रमोद बबन पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतुची सन्मान केला जाईल तर या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांना विनंती असेल की आपणही प्रमोदजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे जे माजी सरपंच सारंगचे आहेत आणि त्यांचा हेतुची सन्मान इथे आपल्याला पाहायला मिळेल हे आपण पाहू शकता एकता सारंगाव संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि सारंगावचे माजी उपसरपंच श्री प्रमोदजी बबन पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय माजी उपसरपंच सारंगाव प्रमोद बबन पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जातोय आपण पाहू शकता केतनजी तरे
यांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारताना प्रमोदजी पाटील जे माजी उपसरपंच सारंगचे आहेत. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून आमच्या आयोजन कमिटीकडून विशेष धन्यवाद. तर टॉससाठी दोन्ही कॅप्टन यायचं. आपण टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी टॉस केला जाईल गोंदवली टीम कॅप्टन अँड घनसोली टीम कॅप्टन. $76 धावेचं टार्गेट सारंगाव टीम समोर उभं केलं आणि सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर जोडी सध्या मैदानावरती उतरली आहे. काही विशेष सन्मान बाकी आहेत. ते सन्मान झाल्यानंतर आपण लगेच टॉस बॉक्समध्ये वळणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कॉमेंटर बॉक्समध्ये मनीष सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष 76 धावेचं. धावेचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल की त्याला रोख लावली जाईल ऐकूया आपण. सध्या कॉमेंटर बॉक्समध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत मनीषजी सर. धन्यवाद योगेश मेडवी सर. पहिला बॉल डॉट, चांगली बॉलिंग केतन पाटील. राऊंड विकेट, अँगलचा खूप चांगला वापर, गुड लाईनला पिचिंग, ऑफ स्टंप सोडून जाणारा बॉल. यष्टिरक्षक त्याची भूमिका चोख अदा करतोय विथ द पेस. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत केतन पाटीलची पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 बॉल्स डॉट. आतापर्यंत 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15च्या धावगतीने खेळावं लागणार आहे आणि तो अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. एकता सारंगाव. सारंगाव म्हणजेच शेजारीलच गाव आहे या मैदानाच्या आणि त्याचमुळे प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने आस लावून हा सामना बघतोय. कारण प्रत्येक प्रेक्षक वर्ग म्हणजेच काय प्रत्येक संघाची ऊर्जा आणि ती ऊर्जा देण्यासाठी सारंगावचे देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आम्हाला प्रेझेंट पॅव्हलियन बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. एकता सारंगाव आणि टॉस साठी सरपंच सुकापूर सीताराम मस्कर साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर केनी साहेब, त्यानंतर प्रमोद बबन पाटील साहेब, माजी उपसरपंच सारंग या मान्यवर विनंती असेल की आपण पॉवर द पॉवर या टॉस बॉक्समध्ये आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ओ टू योगेश मोडी सर. थँक्यू सुभाष जुमाल सर. 2 बॉल डॉट हाताळलेले आहेत. येस, पंचांना काय हवंय या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा, कुठलीच धावसंख्या विजयाची शाश्वती देत नसते आणि जरी 75 धावांचं एक मोठं टार्गेट 76 धावांचं मोठं टार्गेट सेट केल्यानंतर त्या धावा होऊ शकणार नाही. या गोष्टी मात्र कुठेतरी बाजूला ठेवाव्या लागतील. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला संघर्ष करावा लागेलच. मैदानाच्या आतमध्ये जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय असं आम्ही नेहमीच सांगत असतो आणि या ठिकाणी आता एकता सारंगाव संघाला तो संघर्ष करावा लागणार आहे. कारण जर 11 स्टार सुकापूर संघ इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतोय तर एकता सारंगाव देखील एक बॅटिंग करणारा संघ म्हणून ओळखला जातो पूर्ण भिवंडी परिसरामध्ये आणि तो का ओळखला जातो त्याचं या ठिकाणी आता मूर्तिमंत उदाहरण पेश करावं लागेल. पण तुर्तास केतन पाटीलने चांगली सुरुवात केली आहे या पहिल्या षटकाची. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट हाताळलेले आहेत आणि खेळपट्टीचा अंदाज घेतला गेलेला आहे. म्हणूनच आपण जेव्हा मोठ्या स्पर्धेत खेळण्यासाठी जात असतो अर्धा 1 तास अगोदर या आउटफील्डचा अंदाज घ्या, खेळपट्टीचा अंदाज घ्या, हवेचा ओघ कुठल्या दिशेने आहे त्याचा अंदाज घ्या, जेणेकरून तुमचा खेळ अजून बहारदार होईल. या ठिकाणी असं जाणवते की 11 स्टार सुकापूर संघाने या सर्व गोष्टींचा आढावा घेतलेला आहे आणि त्याचमुळे आतापर्यंत समर्पक खेळ पाहायला मिळाला आहे. कारण कुणाल केणी हा झटपट बाद झाल्यानंतर अर्धशतक कंप्लीट केले बॅटर नितेशने आणि अमर केणीने त्याला 22 धावांची साथ दिलेली आहे आणि त्यानंतर अमित केणे चौथ्या क्रमांकावर आलाय. तर ऑल इज वेल बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये टीम 11 स्टार सुकापूरकडून. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार केतन पाटील. आतापर्यंत खातं खुल्लं नाहीये एकता सारंगावचं. फुल टॉस बॉल आहे, मिडॉलला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनला रेडी आहे. एक धाव कॅरी करण्यामध्ये यशस्वी होतोय एकता सारंगाव आणि आता ऑफिशियली स्कोर शीट चालू होते आमची एका धावेने.
3 बॉल्स फेकून झाले धावफलकावर 1 धाव आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 15 धावा गोळा करायच्या असताना या 2 पॉवर प्लेच्या षटकावर सर्वात जास्त विश्वास ठेवावा लागेल. आणि बॅटर्स आतापर्यंत थोडीशी पडझड करताना पाहायला मिळाली. ती पडझडीला बाजूला ठेवून तणावाला मैदानाच्या बाहेर टाकून तुम्हाला तुमचा खेळ करावा लागेल. कारण आता प्रेक्षक देखील मोठ्या आशेने या सामन्याकडे पाहत आहेत. कारण या ठिकाणी 11 स्टार सुकापूर संघाने एक जबरदस्त टोटल उभी केलेली असताना त्या टोटलचा पाठलाग करता थोडासा कमी पडतोय आताच्या पहिल्या षटकामध्ये एकता सारंगाव. तर सन्माननीय पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय स्वप्नील भुजंग साहेब आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान हा नो बॉल आहे. पंचाच्या वतीने नो बॉलची खूण केली गेलेली आहे आणि कुठेतरी आता एक सुटेकेचा निश्वास टाकलाय एकता सारंगावच्या बॅटर्सने. कारण आता पुढचा बॉल देखील खूप जबरदस्त खेळण्याची संधी मिळणार आहे. या ठिकाणी पण पाहिलं तर धावसंख्यात धावपकारावर 2 आहे. आणि आता बघा फ्री हिटचा बॉल असणार आहे आणि कदाचित फ्री हिटचा बॉल नसेल. यस, लेट्स स्टार्ट. धावसंख्या धावपकारावर 2 झाले. 2 रन्स ऑन बोर्ड. बॉलर तयार केतन पाटील. हवेत आहे बॉल. एरियल रूट घेऊन बॉलला डिस्पॅच केलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी उत्तुंग दमदार NCP षटकार. थँक्यू. तर टॉस बॉक्स मध्ये टॉस होते 2 टीम मध्ये. टीम गुंदवली वर्सेस घनसोली दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सन्माननीय सिद्धरामजी मस्कर साहेबांच्या शुभाचे सरपंच यांच्या शुभाचे होतोय टॉस. एका बाजूला आहे बाल्या मामा आणि एका बाजूला आहे राष्ट्रवादी चषक. दोन्ही कॅप्टन उपस्थित आणि टॉस होत आहे. तर टॉस जिंकला या ठिकाणी टीम घनसोली कॅप्टन. तर निर्णय काय घेशील? क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. वेळ घेत नाही. सामना स्टार्ट आहे मैदानावरती. बिग फाईट मॅच आणि इथं षटकार आणि षटकार बरोबर मॅच मध्ये पुन्हा एकदा एक ट्विस्ट निर्माण झाली. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंटर बॉक्स मध्ये. जोडतायत मनीष सर. थँक्यू. बघा म्हणतात ना की खेळ असा दाखवा की कोणी विचार केला नसेल. सुरुवातीचे 3 बॉल पाहता असं वाटलं होतं की 4थ्या आणि 5व्या बॉलवर 2 षटकार पाहायला मिळतील. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी काही ना काही नवीन पाहायला मिळत असते. आतापर्यंत 5 बॉल्स हाताळून झालेले आहेत पहिल्या षटकातले आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 14. विकेट डाऊन अजूनही झाला नाही आणि त्याचमुळे तो आत्मविश्वास अजूनही जागरूक आहे. बघा या ठिकाणी प्रेक्षक वर्ग देखील आणि पॅव्हेलियन बॉक्स दाखवला जातोय एकता सारंगाव टीमचा जो एन्जॉय करतो या 2 षटकारांना. कारण पहिल्या 3 बॉलवर मात्र थोडीशी धीर गंभीर मुद्रा होती सर्वांच्या चेहऱ्यावर. पण या 2 षटकाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्मितहास्य करण्याची संधी एकता सारंगावच्या समर्थकांना मिळते, खेळाडूंना मिळते. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. एकता स्टार सुकापूरकडून मात्र तगडा संघर्ष पाहायला मिळाला होता. पण त्यानंतर आता हवी होतोय अक्षय पाटील. 3 बॉल्समध्ये त्याने 12 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. राऊंड विकेट. यावेळेस स्ट्रोकसाठी जागा बनवली होती पण मात्र मनासारखा फटका खेळता आणि या बॉल जाईल मिड ऑफला. त्या ठिकाणी 1 धाव कॅरी केली जाईल. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत बिनबाद 15 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 61 धावांची गरज असेल. बॉल शिल्लक असतील 24 बॉल्समध्ये 61 धावांची गरज टीम एकता सारंगावला. ठिकाणी पाहिलं तर चांगला पाठलाग आहे आणि विकेट डाऊन झाला नाहीये. सुरुवातीची 3 बॉलवर हवी झाला होता केतन पाटील. त्यानंतरच्या पुढच्या 3 बॉलवर पाहायला मिळालं तर जबरदस्त बॅटिंग अक्षय पाटीलची पाहायला मिळाली. आणि अजून एक जमेची बाजू म्हणजे पुन्हा एकदा स्ट्राईकवर अक्षय आलेला आहे ज्याने 2 झंझावती स्ट्रोक्स पहिल्या षटकामध्ये खेळलेले आहेत. तर एक चांगला कॉन्टेस्ट होणार आहे. तीळ मात्र शंका नाही. कारण आता अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही परीक्षा आहे टीम एकदा सारंगावची. कारण घरचा परिसर आहे, जवळचा परिसर आहे. त्याचमुळे मात्र प्रेक्षकांना
आनंदित करण्यासाठी, खुश करण्यासाठी मात्र त्यांचा मैदानातला खेळ खूप जास्त महत्त्वाचा आहे. पण 11 स्टार सुकापूर इतक्या लांबून आलेले आहेत आणि इतक्या लांबचा प्रवास करून येताना मात्र त्यांना सुद्धा कदाचित पराभव मान्य नसेल. बॉलिंग ट्रॅकवर चंद्रकांत ओव्हर द विकेट, इनसाइड आउट ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग आपला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या हातावर तुरी देऊन बॉल जाते सीमारेषा पार. मिळतील धावा 4. NCP चौकार. कैद झालंय की त्याने दोन्ही हात लगेचच डोक्यावर नेलेले आहे. tenniscricket.inच्या कॅमेरामॅनचं देखील तितकंच कौतुक. एकूण एक मुद्रा तो टिपल्या जातोय, कारण या गोष्टी महत्वाच्या आहेत. जर तुमच्याकडून चूक झाल्यानंतर नक्कीच त्या मुद्रा तुमच्या चेहऱ्यावर येत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. डीप विकेट त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला कॅरी करेल तोपर्यंत थोडीशी हयगई झाली आणि लगेचच त्याच गोष्टीचा फायदा उचलताना एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केलेला आहे. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वर. जर आपण या डावाचा उल्लेख केला तर पहिले 2 बॉल डॉट्स आहेत, पण त्यानंतर मात्र धावा येत आहेत प्रत्येक बॉलवर. आणि मी विनंती करतो दोन्ही बॅटर्सला, जी वाईड लाईन आहे, क्रीज लाईन आहे, त्या क्रीज लाईनच्या पलीकडून तुम्हाला पळायचं आहे. अशी अधिकृत माहिती आम्ही कमिटीच्या वतीने करत आहोत. खेळपट्टी मातीची आहे. अवे फ्रॉम द बॉडी बॉल. काय रोटेशन घेतोय बघा. स्पिन अटॅक खरं तर टेनिस विश्वामध्ये खूप कमी गोलंदाज हाताळत असतात, पण मात्र चंद्रकांतने त्या गोलंदाजीवर विश्वास केलेला आहे. जो 40 वर्षावरील गोलंदाज आहे आणि 45 वर्षावरील गोलंदाज असताना मात्र त्याची आत्मीयता खेळण्याबद्दलची पाहायला मिळते आणि जबरदस्त रोटेशन बॉलला देतोय. बॉलर तयार. ऑन साइडला पुन्हा एकदा स्विंग केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर झेपावतोय. हवेत उंच उडी घेऊन, जसा आंबा काढावा झाडावरचा तशी उंच उडी घेऊन हा कॅच कॅरी करतोय आणि पहिला धक्का बसतोय. टीम एकता सारंगावला. एक गडी बाद 21 धावा झालेल्या आहेत आणि बॉल्स टेकून झालेले आहेत आतापर्यंत 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि या ठिकाणी पंचांनी तिसऱ्या पंचाला रेफर केलेला आहे की ती कॅच कॅरी करताना मात्र क्षेत्ररक्षकाचा पाय बाउंड्री रोपवर आहे की नाही. तर आपण आमच्या तिसऱ्या पंचांना बोलवूया. आमच्या TV बॉक्समध्ये त्या ठिकाणी चेक केलं जाईल की ती कॅच कॅरी करताना बाउंड्री रोपवर क्षेत्ररक्षकाचे पाय कनेक्ट झालेत की नाही. तर मी tenniscricket.inच्या आमच्या मेंबर्सला विनंती करतो की आपण लगेचच स्क्रीनवर रिप्ले दाखवायचा आहे, जेणेकरून या ठिकाणी तिसरे पंच चेक करतील. गप्पा पंच देखील जाणीवपूर्वक या गोष्टी करतात, कारण त्यांना माहिती आहे की कुठल्या संघाशी अन्याय होऊ नये. एक चांगलं क्रिकेट खेळलं जावं. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने ही स्पर्धा पाहत आहेत आणि त्याचमुळे हे रेफर केले गेले तिसऱ्या पंचासाठी. tenniscricket.inचे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना विनंती असेल की आपण स्क्रीनवर तो कॅच स्लो मोशनमध्ये दाखवायचा आहे, जेणेकरून आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी आलेत. अचूक अशी नजर त्यांची सुद्धा आहे. यस, खारीसारखी तीक्ष्ण नजर आमच्या तिसऱ्या पंचांची आणि लगेचच निर्णय येईलच की इज इट 6 और इज इट आउट. 2 निर्णय येऊ शकतात. अजूनही थोडेसे संभ्रमात आहेत आणि पंचांचा अधिकृत इशारा येतोय की फलंदाज आहे बाद. बसतोय पहिला धक्का. टीम एकता सारंगवला. धावसंख्या 21 असताना. सन्माननीय मनोजजी वैती, जे वेदांत 11 घणसोलीचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या एअर कंडिशन VIP बॉक्समध्ये यायचं आहे अशी विनंती करतोय मी विनंती करतोय आपण लगेचच VIP बॉक्समध्ये यायचं आहे. दरम्यान खूप क्वालिटी कॅच कॅरी केले गेले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि जबरदस्त गोलंदाजी चंद्रकांत यांची, ज्याने फक्त 6 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवल्या. धावसंख्या 21 झाले. चांगला बॉल, वाईड यॉर्कर. काय आत्मीयता आहे, काय जबरदस्त डेडिकेशन या ठिकाणी चंद्रकांतचं पाहायला मिळालंय. बघा, जेव्हा स्किलचा प्रश्न असतो, वय फक्त एक आकडा असतो आणि ते कुठेतरी पाहायला मिळालं. 45 वर्षाहून जास्त वय आहे, पण मात्र स्किल, लाजवाब टॅलेंट कुठून कुठून भरलाय गोलंदाज चंद्रकांत यांच्यामध्ये आणि तोच टॅलेंटचा वापर या ठिकाणी राष्ट्रपती चषक 2022 मध्ये करताना पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला हुक केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग लेगला. गॅप मधून बॉल फरार होईल. 1 बाउन्स घेऊन सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. विनंती.
बघा पुरस्कर्ते आहेत त्याचमुळे इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळाडूंना खेळता येते कारण मोठा फॉर्मॅट आहे 33 बाईक आणि एक 4 व्हीलर तर या मोठ्या फॉर्मॅटमध्ये खेळताना स्पर्धा शुल्क देखील तितकंच मोठं असते त्याचमुळे सर्व पुरस्कारांचं देखील तितकंच कौतुक जे आपल्या ग्रामीण संघावर विश्वास ठेवतात आणि त्यांना इतक्या मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळते धावसंख्या 25 झाले एक गडी बाद आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजेच 51 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 18 बॉल्स 51 धावांची गरज मॅच इज स्टील ऑन डोंट गो एनीवेअर स्टे ट्यून tenniscricket.in जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते सन्माननीय मनोजजी वैती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत जे घणसोळी वेदांत 11 घणसोळी या टीमचे पुरस्कर्ते आहेत त्यांना विनंती असेल आपण लगेचच जायचं आहे VIP बॉक्समध्ये चांगली संकल्पना प्रत्येक पुरस्कर्त्यांना पाहुण्यांना मान्यवरांना आपण VIP डाईसमध्ये आमंत्रित करतो एक चांगला व्ह्यू बाल्कनी व्ह्यू या स्पर्धेचा त्यांना मिळतोय त्या VIP बॉक्समधून एक गडी बाद 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे नितेश केणी रेड जर्सीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहेत 11 स्टार नाव खूप चांगलं आहे 11 स्टार सुकापूर आणि नावाप्रमाणे खेळ देखील आतापर्यंत पाहायला मिळाले विथ द बॅट विथ द बॉल जबरदस्त खेळ सुकापूर संघाच्या खेळाडूंचा पाहायला मिळतोय डेडिकेशन आहे टीम बॉन्डिंग आहे स्ट्रायकर बॅटर विशाल पाटील यावेळेस बॉलला ड्राईव्ह करायचं होतं बॉल एज घेऊन जाईल मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा चूक करताना पाहायला मिळालं आणि लगेचच त्याच चुकीचा फायदा उचलताना एका धावेला 2 धावांमध्ये बदललं जाते 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27 धावा 27 रन्स ऑन बोर्ड विजयाच्या अगोदर आनंद साजरा करणं आणि पराभवाच्या अगोदर दुःख व्यक्त करणं कदाचित चुकीचं ठरते म्हणून अजूनही आपण ते भाकीत वरतू शकत नाहीये की कुठला संघ जिंकण्याच्या तयारीत आहे किंवा कुठला संघ पराभवाच्या छायेत आहे अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघाकडून ते प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये एकता सारंगाव कधीही पलटवार करण्यासाठी तयार असतो सराईत आहे ऑन साइडला बॉलला टर्न केलंय नो चान्स फॉर द फिल्डर बॉल मात्र गोळीच्या वेगाने जातोय लॉंग लेग सीमारेषा पार मिळतील धावा 4 NCP चौकार सन्मान धन विसरून झुंजाया संघ देखील या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय विशाल पाटीलची चांगली सुरुवात 7 धावांवर खेळतोय जय पाटील साथ देतोय 5वा धावसंख्या 31 एकता सारंगाव यावेळेस लॉफ्ट केलाय बॉलला लॉंगला क्षेत्ररक्षक आहे कॅच कॅरी केला जाईल बसतोय दुसरा धक्का टीम एकता सारंगावला काँग्रेस पार्टी 10 जून 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली आणि भारतीय काँग्रेस पक्ष यांच्या सोबतीनं 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेत राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि एक चांगली संकल्पना माननीय श्रीयुत शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये मात्र खूप चांगलं राजकारण सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने केलं गेलं आणि एक चांगला विकास महाराष्ट्राचा झाला आहे दरम्यान पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं नितेश किनेरिया मिळते यश धावसंख्या 2 गडी बाद 31 एकता सारंगाव ओव्हर द विकेट यावेळेस शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय बॉल जातो वाईड ऑफ लॉंग ऑफला जयलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद केतन पाटील बॅक टू पॅव्हिलियन भरभराट आणली
उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. हा तोच नितेश केणी आहे ज्याने पहिल्या डावामध्ये अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे आजचा दिवस आहे नितेश केणीचा घरी आईचा आशीर्वाद घेऊन आलाय. सर्व गोष्टी त्यांच्या बाजूने घडतायत. ओहो, नाईस डिलिव्हरी, स्लाइटली इन कटर बॉल. थोडासा राईज देखील झाला टपा घेतल्यानंतर आणि जबरदस्त बॉलिंग नितेश केणीची या षटकामध्ये पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवर 4 धावा त्याने खर्च केला. त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. धावसंख्या 3 गडी बाद 31 धावा झालेली आहे. आणि ज्या धावसंख्येने खेळायचं होतं त्या धावसंख्येने मात्र एकता सारंगाव संघ आतापर्यंत खेळताना पाहायला मिळालं नाहीये. यानंतर काय शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. ड्रिंक्स बॉयजने तयार राहायचंय. या बॉलनंतर मैदानात ड्रिंक्स पाठवला जाईल. त्या ठिकाणी पुन्हा एकदा चूक होते धाव घेताना. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण कधी कधी प्रतिस्पर्धी संघाची वाट लावण्यासाठी वाट पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळी मात्र कुठेतरी ती घाई गडबड दिसत नाही या नितेश केणीची, कारण 13 बॉल्समध्ये 45 धावांची गरज आहे. स्लाइटली आपण विचार केला तर 11 स्टार सुकापूर पॉझिटिव्ह असेल, पण मात्र स्ट्रगल करायला गेले एकता सारंगाव संघाच्या फलंदाजांना, कारण अभि नाही तो कभी नाही. बॉलर तयार नितेश. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला टर्न केलं क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला चांगला कॅरी करतोय आणि थ्रो करेपर्यंत मात्र एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. आणि हा नो बॉल आहे. पंचांच्या वतीने नो बॉलची खूण केली गेलेली आहे आणि नक्कीच अजून एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे टीम एकता सारंगावला, कारण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फील्ड पोझिशनवर या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे आणि नक्कीच जो नियम आहे त्या नियमांच्या अंतर्गत तुम्हाला खेळावं लागेल. पंच मात्र तितक्याच ताकदीचे आहेत. सुरेश दळवी पॅनलचे हे सर्व पंच तुम्हाला पाहायला मिळते. त्याचमुळे या गोष्टी मात्र नक्कीच विचारात घेतात. अभ्यास आणि घारीसारखी तीक्ष्ण नजर पंचांची पहिल्या दिवसापासून पाहायला मिळालेली आहे आणि त्याचमुळे फील्ड पोझिशनवरून हा नो बॉल घोषित केला गेलेला आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजेच 33 धावा. 3 गडी बाद 33 धावा. शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला फ्री हिट. जास्त काय प्राप्त करता आला नाही. क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. बॉलचा मेरिट ओळखणं गरजेचं आहे. शॉर्ट ऑफ गुडलाईन बॉल, ऑप्स्टनच्या बाहेर रोटेशन आणि त्या बॉलला जर तुम्ही ऑन साईडला खेळाल तर मात्र खूप कमी चान्सेस असतात स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचे आणि तेच तुम्हाला रिप्लेमध्ये पाहायला मिळते. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 3 गडी बाद 33 आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायची आहे आणि आता जिंकण्यासाठी 12 बॉल्समध्ये 43 धावांची गरज. 12 बॉल्स 43 रन्स रिक्वायर्ड टू विन. आम्ही घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर योगेशजी मडवी सरांकडे जाऊया चर्चेसाठी. आम्ही आता गेलो लगेच आलो. सर ज्या प्रकारे आपण पाहिलं ना मैदानावरती उलटफेर पहिल्या सत्रामध्ये केलं होतं. बॅटिंग करताना नितेश केनीनं त्यानं अर्धशतकीय खेळी केली आणि या मॅचमध्ये देखील सेकंड स्पेलमध्ये आपण पाहिलं, या ठिकाणी आपण पाहिलं नितेशनं ज्या प्रकारे तिसरं षटक फेकलं. 8 डावात आहेत. कुठेतरी उलटफेर झाल्या. 2 षटकामध्ये 25 रन्स आल्या. मात्र तिसरं षटक ना कुठेतरी आता महागत पडलाय सारंगाव टीमला. नितेशनं 8 डावात आहेत. 2 महत्त्वाचे विकेट घेतल्यात. त्यामुळे नितेशनं या मॅचमध्ये कुठेतरी एक चांगली कामगिरी केली. काय म्हणाल? एक समझ है कि भिवंडी ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. बदलण्यासारखं आहे की जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते. ऐसे और भी वीडियोस के लिए चॅनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. करताना सुद्धा तितकीच चुणूक पाहायला मिळालेली आहे आणि त्याचमुळे या गोष्टी उल्लेख करण्यात ऐसे और भी वीडियोस के लिए चॅनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. जर कुठल्याही मैदानावर जा तुम्ही तुमच्या संघाचं नाव रोशन करू शकता. तुम्हाला तुमच्या संघासाठी मात्र विजय नक्कीच नोंदवता येईल. आमचा कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी दाखवला जातोय कारण या ठिकाणी उत्तम दर्जाचं कार्य tenniscricket.in चे अक्षयजी चिबडे, गौरवजी सावंत, संतोषजी नाणेकर हे करत आहेत आणि म्हणतात ना की स्वतःची अशी ओळख बनवा ही लोकांनी उदाहरण म्हणून तुमचं नाव घेतलं पाहिजे जे आहे tenniscricket.in. जो 2014ला एक सिम्बॉल होता पण आता टेनिस क्रिकेटमध्ये 2022ला एक ट्रेडमार्क बनलेला आहे tenniscricket.in. बघा स्टंप विजन तुम्हाला पाहायला मिळते. स्टंप विजनमध्ये देखील एक चांगलं चित्र तुम्हाला पाहायला मिळते आणि ते देखील क्रिस्टल क्लिअर. कारण कॅमेऱ्याची क्लिअरिटी लाजवाब आहे. आमचा आवाजाची क्लिअरिटी देखील प्रेक्षकांपर्यंत चांगल्या दर्जाची पोहोचते. ऑल इज वेल कॉन्सेप्ट या ठिकाणी NCP ट्रॉफी 2022 मध्ये. सोबतच आमचे राजू पाटील तर आहेतच. यावेळेस लिडिंग एज लागते. बॉल जाईल शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल जाईल लॉंग स्टॉप एरियामध्ये. शेवटच्या षडाला मात्र चांगला संघर्ष केला क्षेत्ररक्षकाने. 2 धावा मिळतात टीम एकता सारंगावला. 2 धावांची वर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 जागेवर. जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11. साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही. तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील असं आम्ही नेहमी सांगत असतो. या ठिकाणी आता षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून डील करावा लागणार आहे कारण धावांचा डोंगर उभा आहे आणि धावांचा डोंगर पार करण्यासाठी आता
चौकार आणि षटकारांची शिडी वापरावी लागेल एकता सारंगावला. ऑन साईडला पुन्हा एकदा टॉपेज घेऊन बॉल जाईल यष्टिरक्षकाच्या मागे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालंय 11 वॉरियर्स सुकापूर या संघाकडून. कारण पनवेलचा संघ आहे आणि आता मात्र भिवंडी संघ जो याच परिसरात खेळलाय, रुळलाय, वाढलाय, तो स्ट्रगल करताना पाहायला मिळेल. कारण गोलंदाजी तितकीशीच चांगली नाही राहिली सर. कारण आता 10 बॉल्समध्ये 40 धावांची गरज आहे. जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर प्रत्येक बॉलवर चौकार यायला हवा, पण त्याहून मोठा प्रयत्न करावा लागेल टीम सारंगावला. यावेळेस उलट दिशेने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन आणि टायमिंग लाजवाब. बॉल सीमा पार. थर्ड मॅन बाउंड्री लाईन क्लिअर होते. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त रिव्हर्स हिट. बॉल मात्र जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि यावेळी आवेशामध्ये का होईना स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय. स्ट्रोक सिलेक्शन देखील लाजवाब राहिलंय. खरं तर खूप कमी चान्सेस असतात स्ट्रोक कनेक्ट होण्याचे, पण या ठिकाणी मात्र आव देकाना ताव मला हवी माझ्या संघासाठी धाव या तत्वावर खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम सारंगावला. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलंय. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट घेतोय, त्याला हुलकावणी देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. जबरदस्त स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 षटकार. थँक्यू. 8 बॉल 28 धावा. बघा, जीवनामध्ये परिश्रम केल्यानंतर तुमच्यामध्ये एक अमूल्य संपत्ती विकसित होत असते, ती म्हणजे आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास आता झळकायला लागलेला आहे टीम एकता सारंगावच्या तेजस पाटील या बॅटरमध्ये. आल्या 2 षटकार म्हणजे तो सेट होऊन आलाय आणि तो आवेश पाहायला मिळतोय, तो आक्रोश पाहायला मिळतोय, तो संघर्ष पाहायला मिळतोय आणि त्याला जिंकण्याची उमेद आहे आणि ती उमेद मात्र नक्कीच पूर्ण संघाला देखील मिळते तेजस पाटीलच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 ठोकले. तिसरा येईल का? धावसंख्या झाली 3 गडी बाद 48. चंद्रकांतच्या विरोधात स्ट्रोक हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला तयारीत आहे कॅच घेण्याच्या. बॅक टू बॅक 2 षटकार खेचून मात्र आता फलंदाज बाद होतो तेजस. बसतोय 4था धक्का टीम एकता सारंगावला. एकता सारंगाव या संघामध्ये विशालजी पाटील जे खेळत आहेत ते उपसरपंच आहेत सारंगाव ग्रामपंचायतीचे. त्यांना मी विनंती करतो आपण VIP बॉक्समध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. कारण या ठिकाणी सूचना देण्यासाठी राजू पाटील ज्यांना या परिसरातील प्रत्येक मान्यवरांची नावं आणि पदं माहिती आहेत ते अधिकृत आम्हाला माहिती देत आहेत. तर सन्माननीय विशालजी पाटील यांना विनंती असेल आपण VIP बॉक्समध्ये बसून घ्यायचं आहे. दरम्यान धावसंख्या झाले 4 गडी बाद 48 धावा आणि जिंकण्यासाठी आता 7 बॉल्समध्ये 28 धावांची गरज आहे. 7 balls 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार चंद्रकांत. जबरदस्त बॉल त्याने अगोदर हाताळलाय. ऑन साईडला पुन्हा एकदा ऑन दी टोज फुल स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश मिड विकेट रिजनमध्ये. त्या ठिकाणी बॉलला कॅरी करून थ्रो करेपर्यंत धाव घेतली गेली नाही आहे कारण आता स्ट्राईकवर राहायचं होतं बॅटरला जयला आणि त्याचमुळे मात्र कुठलीच धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. आणि आता विशाल पाटीलच्या वतीने मात्र तो डॉट बॉल खेळला गेला आणि आता शेवटच्या षटकासाठी जय पाटील स्ट्राईकवर असणार आहे आणि गरज आहे विजयासाठी 6 balls 28 धावांची. 6 balls 28 रन्स रिक्वायर्ड. सर्व प्रेक्षक देखील एन्जॉय करतायत या स्पर्धेला. सर्व प्रेक्षकांचं जे पॅव्हिलियन बॉक्समध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कारण प्रेक्षकांविना कुठली स्पर्धा परिपूर्ण होत नसते आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्ण पॅव्हिलियन बॉक्स तुम्हाला भरलेला पाहायला मिळेल. आणि जणू काही आपण पाहिलं तर रोज आपण हे नेहमीच पाहत असतो 10 ते 12 ऑडियन्स गॅलरीज आहेत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममध्ये जसं तुम्हाला लुक पाहायला मिळतो तसाच लुक या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहतायत NCP ट्रॉफी 2022 आणि प्रथमच VIP बॉक्स म्हणजेच काय एअर कंडिशन VIP बॉक्सची संकल्पना NCP ट्रॉफीच्या वतीने नियोजित केली गेलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये कदाचित प्रेक्षकांसाठी सुद्धा एअर कंडिशन पॅव्हिलियन बॉक्स देखील बनवला जाईल कारण ही NCP ट्रॉफीचे आयोजक आहेत, काहीही करू शकतात प्रेक्षकांसाठी काही. चला मॅच ऑन ठेवा. बॉल्स शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 6 balls 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. 4 गडी बाद 48 धावा एकता सारंगाव टीमच्या. चांगली फलंदाजी आहे जर आपण कागदोपत्री विचार केला तर, पण मात्र पाठलाग थोडासा कमी पडतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल गोज बियॉन्ड साइड स्क्रीन फॉर मॅक्सिमम ह्यूज हिट. टेरिफिक सिक्सर. 5 balls मध्ये 22 धावांची गरज आहे. जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, ती पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा असायला पाहिजे आणि या ठिकाणी ती क्षमता पाहायला मिळाली आहे बॅटर जय पाटीलची, ज्याने मात्र 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला आणि विजयासाठी आता 5 balls मध्ये 22 धावांची गरज. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा ऑन दी राईज स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. लॉंग ऑफला कॅच कॅरी केली जाते आणि फलंदाज बाद होतोय जय पाटील, ज्याने कुठेतरी आशेचा किरण दाखवला होता. झेलचीच्या स्वरूपात बाद. विकेट आउट. थँक्यू.
3 बॉल्समध्ये आता 22 धावांची गरज विजयासाठी असेल आणि जर आता हॅट्रिक जी पूर्ण झाली, हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे अमर केणी आणि जर ही हॅट्रिक पूर्ण केली तर या स्पर्धेतली 8वी हॅट्रिक असेल असं आम्हाला आमचे धावसंख्या लेखक राजू पाटील सांगतायत. कॉम्प्युटर आहे का तुमच्या डोक्यामध्ये? प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी लगेचच जाणीव होते आणि आमच्यापर्यंत अचूक अशी माहिती मिळते राजू पाटील दादांकडून. 2007 पासून दर्जेदार धावसंख्या लेखन केलंय, पण काही काळ थोडेसे लांब राहिले या क्षेत्रापासून, पण तरी देखील एक चांगला कमबॅक मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून एनसीपी ट्रॉफी 2022. बॉलिंग मार्को बॉलर तयार अमर केणी. हॅट्रिक बॉल. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय नवीन. स्ट्रोक चांगला आहे पण प्रॉमिसिंग नाही आहे. इन दी एअर क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. कॅच कॅरी करताना मात्र चुकतोय, पण मात्र तितकंच नुकसान होणार नाही असं मला त्याच्या बॉडी लँग्वेजवरून पाहायला मिळते. कारण हॅट्रिक मिस केले त्याचं दुःख असेल, मला असं तेच वाटते. बघा आता आज घरी मात्र 2 भावांमध्ये तुंबळ युद्ध आम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन्ही भाऊ तुम्हाला पाहायला मिळतात, बॉलर आणि फिल्डर. सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. दरम्यान धावा झालेल्या आहेत ते म्हणजेच 55 धावा जिंकण्यासाठी अजूनही 2 बॉल्समध्ये 21 धावांची गरज. 2 balls 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलर तयार अमर. फुल टॉस आहे, चार्ज केलाय, नो बॉल आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. या मिळतील एकूण 7 धावा. थँक्यू. या ठिकाणी बीमरसाठी 3ऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे. या ठिकाणी पंच येत आहेत आणि पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होत आहेत. येस, दिस इज नो बॉल. वेस्ट आहे नो. खूप जास्त बॉल हाताळला गेला होता, कदाचित रिव्ह्यू वेस्ट केलाय, कारण खूप जास्त उंच हा बॉल हाताळला गेला होता. कदाचित ग्रिपिंग प्रॉपर झाली नाहीये आणि मला असं वाटतं या अगोदर जो कॅच मिस झालाय त्याचंच दडपण मात्र अमरवर आलंय आणि त्यामुळे ग्रिपिंग प्रॉपर झाली नाहीये. पण 2 बॉल्समध्ये विजयासाठी हव्या आहेत 14 धावा. 2 balls 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. कुछ भी हो सकता आहे, कारण क्रिकेट आहे. कारण क्रिकेटमध्ये कित्येक वेळा असे उलटफेर तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत आणि कदाचित हा सुद्धा एक उलटफेर असू शकेल. 2 बॉल्समध्ये 14 धावांची गरज. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. स्ट्राईकवर बॅटर विकीने मात्र पुन्हा एकदा आशेचा किरण दाखवलाय, एकटा सारंगावला की आम्ही या सिच्युएशन मधून सुद्धा बाहेर निघून हा सामना जिंकू शकतोय. चांगला बॉल आहे, पुढे ठेवण्यात आला होता पण एलिव्हेशन बॉलला देता आला नाही. बॉल जाईल काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल, बॉलला कलेक्ट करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव मिळते आणि एका धावेची वाढ धावसंख्या 2 पोहोचते, ती म्हणजेच 63 या आकड्यावर. आणि जिंकण्यासाठी आता एका बॉलमध्ये 13 धावांची गरज. 1 ball 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम एकता सारंगाव. बॉलिंग मार्क बॉलर तयार अमर केणी. चांगला बॉल, वाईड यॉर्कर आणि खूप चांगला फिनिश अमर केणीने या डावामध्ये दिलेला आहे आणि सामना जिंकतोय तो म्हणजेच 11 स्टार्स सुकापूर विजय संघाचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक एकता सारंगाव. चला, हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे, जो प्रमुख नियम आहे या एनसीपी ट्रॉफी 2022चा. दोन्ही संघांनी एकमेकांचं कौतुक आणि एकमेकांचं सांत्वन करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे, कारण ही शिस्त आहे. ही शिस्त प्रत्येक सामन्याच्या दरम्यान जोपासली गेली पाहिजे.